विधानसभेला जो सध्या संजय काकांचा वार आहे. रोहित दादा पूर्ण करा. सध्या संजय काका पाटील यांचं पार्ट आहे. आमच्या गावात तर संजय काकालाच कमीत कमी 70 ते 75% मतदान आम्ही करतो. भाजी आता कोण शेवटी जनता जनावरांना कौल आहे, पण आमचं मत हे आहे काका यावेत. तरुण वर्गाला आजपासून सुविधा कुठल्याच भेटल्या नाही. मतदारसंघात काकांची जी भूमिका आहे तीच त्यांची भूमिका आहे. काकांना पाठिंबा आहे. पाठिंबा 100% पाठिंबा आहे. आमच्यासाठी तर केले, विरोधांसाठी आम्हाला काही माहित नाही त्यांची काय त्यांच्यासाठी केले असेल. आमच्यासाठी तर 100% काम केले. संजय काका काकांच्यासाठी सोपीच आहे म्हणालो, कारण घोरपडे सरकारने जो पाठिंबा दिला, ज्या दिवशी पाठिंबा दिला त्या दिवशीच काकांचा विजय निश्चित आहे. हवा आता सध्या काकांची आहे. त्यामुळं परिवर्तन अटळ आहे. रोहितदादा त्यांचं वय पूर्ण होण्यासाठी आमची 10 वर्ष गेली. एक आमची 10 वर्ष आमची कोणत्या त्यालाच अवधार कोण आहे त्या 10 वर्षासाठी. याच्या परत काका कुठं आहे किंवा घोरपडे सरकार कुठं आहेत त्यांना मानणारा भरपूर मोठा वर्ग आहे. जिथं काका तोच पक्ष, जिथं सरकार तोच पक्ष आमचा. पण रोहित पाटील कसं आहे, कोण आमदार म्हणजे आमदार कसं आहे अजून आम्हाला तरुण वर्गाला आम्हाला काय माहिती नाही. जास्त काय त्यांनी कामं केलेली दिसत नाहीत. आम्हाला जे पाणी कमतरता ते कॅनलच्या पाण्यामुळे आमचं बारमाही झाले लहान बारमाही ओरलं झालं असल्यामुळे आम्ही काकाची मतदान करतो. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्कार, KQ न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी आता आहे तासगाव कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघातील कवटेमंकाळ तालुक्यातल्या नरसिंहगाव या ठिकाणी. पूर्वी या गावाचं नाव लांडगेवाडी होतं, आता त्याला नरसिंहगाव असं म्हटलं जातं. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय काका पाटील यांच्यात प्रामुख्यानं दुरंगी लढत अतिशय चुरशीची होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या KQ न्यूजच्या विशेष कार्यक्रमातून आज आपण इथल्या लोकांशी संवाद साधणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत. कसा असावा इथल्या जनतेच्या मनातील आमदार, कुणाला स्वीकारणार जनता यंदा, कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार हे आपण इथल्या लोकांच्याकडून जाणून घेऊया. कोणाचा जोर आता इकडे विधानसभेला? विधानसभेला जो सध्या संजय काकांचा वार आहे. संजय काकांचा 35 वर्ष नुसता सहानुभूतीची लाटेवर 35 वर्ष काढले, त्यामुळे आता सध्या माणसांनी सत्ता पालट करायचं ठरवलेलं आहे आणि 100% सत्ता पालट होणार यावर्षी. होणार. होणार. इकडे म्हणलं रोहित पाटलांची कामं चांगली आहेत, यंदा त्यांना संधी आमच्या लोक म्हणायला लागली. आमच्या गावात तर संजय काकालाच कमीत कमी 70 ते 75% मतदान आम्ही करून देणार. का बरं असं का? आम्हाला 35 वर्षात काही भेटलंच नाही. तरुण वर्गाला आजपासून सुविधा कुठल्याच भेटल्या नाहीत. त्यांनी कुठल्या सुविधा दिल्यात ते सांगून द्यावं आम्हाला. आम्ही त्यांच्या ठामपणे मागं जाईल. हे 35 वर्षात आम्हाला एवढं असं दिले. कवटेमंकाळ तालुक्यात निव्वळ अन्याय झाला आमच्यावर. ज्यावेळेला संजय काका पाटील खासदार होते त्यांच्या काळात काही कामं झाली का? संजय काका काय 10 वर्ष त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगली जिल्ह्यात भरपूर काम केले. आमच्यासाठी तर केले, विरोधांसाठी आम्हाला काही माहित नाही त्यांचे काय त्यांच्यासाठी केले असेल, पण आमच्यासाठी तर 100% काम केले त्यांनी. काय सांगाल, कशी लढत होणार मतदारसंघात? लढत एकदम काकांच्यासाठी सोपीच आहे म्हणालो, कारण घोरपडे सरकारने जो पाठिंबा दिला, ज्या दिवशी पाठिंबा दिला त्या दिवशीच काकांचा विजय निश्चित आहे. आत्तापर्यंत जे तासगावमध्ये 35 वर्ष आणि आमच्यात 15 वर्ष जे त्यांनी काम केले, म्हणजे कोणताही एखादा प्रकल्प मोठा असा जेणेकरून जिथं रोजगाराची निर्मिती होईल असा कोणताही एकही प्रकल्प उभा करता आला नाही. एखादं केंद्रीय विद्यालय उभा करता आलं नाही, किंवा आमच्या अशी बस स्टँडची अवस्था जी झाली आता सध्या ती वेस्टी स्टँड असेल आणि अशी भरपूर कामं आहेत की ते करू शकले असते, पण इतकी मोठी सत्ता त्यांच्या घरात असताना तरी देखील ती काय करू शकली नाहीत. हे दुर्दैव आहे आमचं. आम्ही त्यांच्या मतदारसंघात असून आबा गृहमंत्री, प्रदेशाध्यक्ष, ग्रामविकास खातं भरपूर खाती त्यांच्या तिने सांभाळली, पण असा कोणताही ठोस सांगण्यासारखं या कवटेमंकाळ तासगावमध्ये काही घडलं नाही. त्यामुळं परिवर्तन अटळ आहे. रोहितदादा त्यांचं वय पूर्ण होण्यासाठी आमची 10 वर्ष गेली. हे आमची 10 वर्ष आमची कोणत्या त्यालाच अवधार कोण आहे ह्या 10 वर्षासाठी. मग आता इथून पुढच्या काळात ते अनुभव त्यांना येणार, परत आमची 10 वर्ष जाणार, मग आमची पिढी अखंड पिढीची पिढी बर्बाद होणार. याला कोण जबाबदार? संजय काका पाटलांच्याकडे आता 10 वर्ष लोकसभेचे त्यांनी प्रतिनिधित्व केलं. काय कामं केली त्यांनी मतदारसंघात? काकांच्या माध्यमातून म्हैसाळ योजनेची जी पाणी आहे, बारमाही कॅनल आमचा चालू होता.
महाराणावरती आता कोसळं उगवत होती, आता त्या ठिकाणी ऊस उपलब्ध होतात, ऊस उगवतोय. एका शेतकऱ्या 100-100, 200 टन ऊस चालल्यात. आमच्या सोसायटी विकास सोसायटीचं भाग भांडवल जवळजवळ 2 ते 3 कोटी 300 कोटीवरती आमची विकास सोसायटी गेली. मग हे फक्त म्हैसाच्या कॅनलच्या कामातून हे हायवेची कामं असतील. काकांनी 2-3 नॅशनल हायवे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आणले. अशी भरून आणि गावातली विकास कामं, रस्ते असतील, गटारे असतील, सभागृह असतील, काकांनी भरपूर निधी दिलाय. कारण जिल्ह्याचा खासदार असताना देखील जो आमदाराच्या ताकदीनुसार त्यांनी काम केली, इतकी कामं केली ती. आणि आतापर्यंत खासदार हा काम करू शकतोय हे कुणाला माहित नव्हतं. ते संजय काकाच्या रूपानं एक खासदार काम करू शकतोय, खासदार देखील हे आमची कामं करू शकतोय, हे लोकांच्या पर्यंत तळागाळावर पोहोचलं. आता भारतीय जनता पार्टीचा आता काका आता राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. भाजपचे लोक सगळे लोक त्यांना 100% काका असा माणूस आहे, पक्ष आणि सत्ता याच्या परत काका कुठं आहे किंवा घोरपडे सरकार कुठं आहेत ह्यांना मानणारा भरपूर मोठा वर्ग आहे. जिथं काका तोच पक्ष, जिथं सरकार तोच पक्ष आमचा, एक समीकरण. आणि त्यामुळं काकाचा विजय हा 100% निश्चित आहे. आम्ही फार मोठे नेते नसलो तर गाव लेवलला आमच्या ताकदीनुसार कमीत कमी 70 ते 75% हे संजय काकांना मतदान या ठिकाणी होणार आहे आमच्या गावात. काय सांगशील, कुणाच जोर आहे इकडे, हवा कुणाचे? संजय काका संजय काकांचे. का बरं असं काका म्हणतोस, काय कार्यकर्ता आहेस? कार्यकर्ता नाही, आम्ही घोरपडेचाच कार्यकर्ता आहे. बर. पण रोहित पाटील कसं आहे, कोण आमदार म्हणजे आमदार कसं आहे अजून आम्हाला तरुण वर्गाला आम्हाला काय माहित नाही. बर. जास्त काय त्यांनी कामं केलेली दिसत नाहीत. आम्हाला जे पाणी कमतरता ते कॅनलच्या पाण्यामुळे आमचं बारमाही झाले, रान बारमाही ओलं झालं असल्यामुळे आम्ही काकाचे मतदान करणार. म्हणजे तुमचा काकांनी तुमचं हे करून दिलं, रानाचे वगैरे म्हणजे आमच्या कॅनल पाणीला असल्यामुळे नाही, कॅनलमुळे तुमच्या हा. रानाचं म्हणजे हे झाले, पिकं झाले. वगैरे येऊ लागले. पिके वगैरे त्यावर जनावरांनी वैरण, चारा, ऊस वगैरे सगळं हे चालू आहे. बर. पण आता तर इकडे रोहित पाटलांचा जोर आहे असं लोक म्हणतात बरेचसे. नाही आमच्या गावाला तर 70% मतदान काकालाच पडणार. काकांचे काही कामं नाहीत म्हणतात त्या भागात. नाही कामही आहेत, आम्ही तर म्हणतो काम आहेत. आमच्या विकास सोसायटीला मदत केली, गावातले रस्ते, गटारी भरपूर पैकी काम केलेत काकांनी. बर. कुणाची बाजी ठरणार? बाजी तर काकांची ठरणार. काकांची होणार. रोहित दादांचं. का बरं असं काय वाटतंय? काम आहेत त्यांची, तरुण आहेत. नंतर कसं आहे, हा. तरुण असल्यामुळं आता लोकांनी तरुण रक्ताची गरज आहे ना सध्या, बर. त्यामुळे रोहित दादा वार आहे. विकास कामं झाली का सगळे? झालीत की, काय विकास व्हायचा आता, काय विकास व्हायचा राहिला. बर. काय विकास तुम्हाला अपेक्षित आहे? तुम्हाला काय अपेक्षित आहे विकास? आम्हाला फक्त तुम्हाला सांगतो, शेतीमालाला भाव हम्म. आणि आपले सर्वसामान्य जी म्हणजे बेरोजगार माणसं आहेत त्यांच्या लोकांच्या हाताला काम, फक्त 1-4 माणसं जगावी. आता किती तर तरुण आहे ती कसं झाले, नोकरीवाल्यासनी भरपूर पगार वाढल्यामुळं बेरोजगार तरुणांचं लग्न होईना झाली. बर. आमच्या गावात 5-50 पोरं आहेत बिन लग्नाची बर. आत्ताच्या घडल्या. त्यांचं वय 40-40 वर्ष वय आहे, बर. पण त्यासनी आज कोणी मुली देना झालीत. फक्त कशामुळं की त्यासनी नोकरी नसल्यामुळं. आणि इतकी परिस्थिती वाईट आहे आता आपल्या घडल्या इथं सध्याच्या परिस्थितीला. समजा मध्ये एजंट घालायचा, त्यासनी 1.5-2 लाख रुपये आता द्यायचं आपल्या लागलं. विधानसभेच्या निवडणुकीबद्दल बोलवलोय आपण. हा, सांगितलं तुम्हाला एक प्रश्न इथला एकंदरीत मांडला. काय वाटतंय, आपल्या अपेक्षा वगैरे कोण सगळ्या पूर्ण करू शकेल? रोहित दादा पूर्ण करा. कवटे मंगळाचं राजकारण चर्चा रंगवायला आला. हा चर्चा काय रंगवाय कुणा जोर आहे इकडे? जोर काय आमचा जोर काय नाही, आम्ही जरांगे फॅक्टर आहे. जरांगी हा जरांगे फॅक्टरला कोण पाठीशी राहील त्याला मतदान करायचं आहे. हा ती जरांगे फॅक्टर काय शरद पवारच्या बाजूचा माणूस आहे, त्या विरोधातला हे आहे. कुठला मराठ्याला तर मतदान तो करणार देणारच नाही तो शरद पवार. नुसतं जरांग्याला वापर करून घेतला जरांगे. तुम्हाला काय हा. वाटतं? आता इथं दोन संजय पाटला रोहित पाटलांची लढत आहे. हा चुरशीची लढत आहे. चांगलं कोणाचं जड आहे? जड म्हणणार क्रॉस क्रॉस आहे. बाजी कोण मारला असं वाटतं? काय असं काय सांगता येत नाही असं आहे. काय सांगतो तुम्ही? हा तरी तुम्हाला काय वाटतं? काय लोकसभेचं मतदान टिकवलं तर तो चढ होईल, नाही तर ह्यो चढ होईल, अशी परिस्थिती आहे. लोकमतेला लोकसभेला त्यानं चांगलं मतदान घेतलेलं आहे. ती जर टिकून राहिला तर विजय निश्चित आहे. तुमच्या मनातला नेमका आमदार? आमदार आम्हाला मराठा मानणारा आमदार पाहिजे, त्या हिशोबानं आम्ही मतदान करणार. च्या मतदारसंघामध्ये काकाची हवा चांगली चालू आहे. बरं. का बरं? कार्यकर्ता आहे म्हणून म्हणताय काय? नाही, कार्यकर्ता पण आहे, पहिल्यापासून आम्ही त्या यामध्ये पण आहे. आणि तिने चांगली कामं पण केलेली आहे ते, त्यामुळे आम्ही त्यांच्या बाजूने आम्ही बोलू शकतो. रोहित पाटलांचे पण कामं चांगले आहे म्हणलं की उमलतं नेतृत्व पाहिजे. हा, त्यांची पण असतील कामं चांगली, ती काय आपल्याला काही बोलू शकत नाही आपण. बरं. तर
त्यांची पण कामं चांगली आहेत आपण बरं. काय त्याला काय नाव ठेवणार नाही. बरं. पर आम्ही काकाची माणसं आहे, आम्ही काकालाच मतदान करणार आहे. बरं. तालुक्यात विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या काय कोणाची हवा इकडे मतदार संजय काका संजय का का बरं असं काय वाटतंय वाटतं का आपलं पहिल्यापासून तिकडे आहे. पहिला पण तिकडे काय करते हा, काय केलं कार्यकर्ता संजय गांधी काय काय केलं काय ते गावाचं काय मग केले तिथे सगळे केलं होय पण तिकडे लोक म्हणतात काय कामच केलं नाही संजय केलेत पाटलांनी. केले आमच्या पद्धतीने लक्ष दिलं केले नाही आमच्याकडे केलेत म्हणतात. केले बरं कसा आहे संपर्क तुमचा लोकांच्या बरोबर हाय बरं आहे बऱ्यापैकी चांगला आहे होय. काय सांगाल संजय गांधी बद्दल आणि काय सांगाल आता काय आम्ही रानामुळे असल्याचं काय सांग आम्ही पार्टीचं ते असल्यामुळे काय हा रोहितदादा पाटील उमेदवार आहेत रिंगणात आता हाय ते विरोधात. मग काय रोहितदादा पाटील कशी फाडी देणार त्यांच्याबरोबर देतील काय आता काय काय सांगायचं ओके हवा आता सध्या काकांची आहे. काकांचे तालुक्यासाठी बाबा जनतेला काय न्याय मिळावा काय मिळावं किंवा जनतेसाठी काय करावं हे समजून घेणारे काका आहे. हम्म. तालुक्यात बेरोजगारांना किंवा MIDC नाही कुठलं काय रोजगार लोकांना काही काम नाही हम्म. त्या लोकांनी काय करायचं शेती पंपाला शेतकऱ्याला कुठल्याही ऑफिसमध्ये जर गेलं तर शेतकऱ्याला झिरो किंमत आहे. हम्म. अधिकारावर दबाव जर पडा असेल तर सक्षम आमदार लागणार आहे. त्यासाठी काकांनाच आम्ही मतदान देणार. पण आता इथे लोक म्हणतात की आता रोहित पाटलांची कामं चांगली आहेत इथं. ते म्हणणार की त्यांच्या पार्टीचे म्हणणार ना. काकांचं काही काम नाही म्हणतात इथं. आता आम्हाला वाटतं नाही त्यांना ते वाटते म्हणून ती सांगते ती बरं आम्हाला वाटते ते आम्ही सांगतोय. बरं विकास कामं सगळी झाल्यात मग तुमच्या भागात विकास कामं झाल्याच म्हणजे काय काय झाले सरकारच्या माध्यमातून झाले ते आमदार असताना सरकार म्हणजे कोण घोरपडे घोरपड सरकार बरं. इथे शासनाची ज्यावेळी 1995ला 40 आमदाराची लॉबी होती हर्षवर्धन पाटील लीडर होते त्यावेळी सरकार पाटबंधारे मंत्री झालं त्यावेळी म्हैसाळ येण्याचा कॅनल आपल्या तालुक्याला आला. आज आमच्या घरात धान्य विकत आणायला लागत होता सध्या आमच्या घरात थप्पे पडलेले आहे धान्याचे उसाचं क्षेत्र वाढलेलं आहे. याचं श्रेय कुणाला सरकार आणि काका काका. दोघांना श्रेय आहे. आता घोरपडे सरकारांची काय भूमिका आहे त्या मतदारसंघात मतदारसंघात काकांची जी भूमिका आहे तीच त्यांची भूमिका आहे. म्हणजे काकांना पाठिंबा आहे घोरपडे. पाठिंबा 100% पाठिंबा आहे. बरं मग बाजी कोण मारणार मग भाजी आता कोण शेवटी जनता जनावरांना कौल आहे पण आमचं मत हे आहे काका यावेत. आमदार कामाचा असावा. बरं मग कोण आता रोहित पाटील संजय पाटलांची लढत होत्या कोणाचं पारड जड असं वाटतं रोहित दादाच रोहित दादांचं का बरं तरुण तडफदार आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे बरं बरं आणि कामाचा हे आहे म्हणजे सगळ्यांना मिळून मिसळून म्हणजे चौकशी करणारा कामं केलं सगळे त्यांनी होय. ह्या भागात काकांची कामं जास्त आहे म्हणतात हाय काकाची बी कामं आहेत काय नाही असं मी काकाला बी नाकारणार नाही. बरं. आम्ही भाजपला नाकारणार आहे भाजपला नाकारणार आहे. बरं 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 सध्या संजय काका पाटील यांचं फार जड आहे. का बरं का वाटतंय असं केलेली विकास कामे हम्म. याची भरघोस कामे केलेली आहेत तिने हम्म. तालुक्यातून भरघोस मतांनी निवडून देणार इथं तालुका काम काय नाही म्हणतात की लोक संजय कोण गांधी. म्हणते नाही अनेक काम लोकं झालेलं म्हणतात आहे. संजय गांधीचं काम काय नाही काम झालेलं आहे. लक्ष दिलेलं नाही 10 वर्षात इकडे कोण म्हणते मग काम झालेलं आहे भरपूर. सगळं काम झालंय बर काय कुणाची बाजी असणार यंदा संजय काका पाटील यांची बाजी असणार. पण रोहित पाटलांचा पण जोर दिसतोय इथं तुमच्या गावात काही नाही हम्म. मतदान संजय काका पाटील निवडून येणार एवढे सांग. जोर कोणाचा आहे संजय काका आता संजय का पाटील आणि रोहित पाटलांची लढत होत्या हा. पारड कोणाचं जड वाटते संजय काकांचं का बरं सगळी घोरपडे सरकार आणि संजय काका एकच झाल्यामुळे सगळे पार्ट संजय काकाचं जड आहे. इकडे जड आहे हा. पण इथं तर जास्त काम रोहितांच्या म्हणतात लोक रोहित दादा पण आहे पण निम्म आहे बरोबर. संजय गांधी काय जास्त लक्ष दिलं नाही म्हणतात तिकडे नाही तसं काय नाही हम्म. घोरपडे सरकार पण आहेत आणि संजय काका पण असल्यामुळे हम्म. समान आहे काय जास्त घोरपडे सरकारांचा आदेश काय संजय काकांना मतदान करायचं. बर हा. आणि हे आम्ही सगळेजण संजय काकाचं माग करणार मतदान करणार. मग घोरपडे सरकारने दिलेला आदेश लोक पाळणार काय हो 100%. पाळणार हो 100%. आता या लांडगवाडीत तर 1001% पाहणार सगळे आदेश. बर घोरपडे सरकारने जसं सांगितलंय बर तसंच मतदान होणार. बर त्यात काय काय- सांगाल काय वाटतं कोणाच जोर आहे इकडे संजय काका का बरं का सरकारबद्दल आम्ही सरकारची माणसं आहे हा. त्यामुळे भरपूर सरकार सरकारने हे आले बघा हे काय केलं? रोहित दादांची माणसं. सरकारने इकडे काय केलं सरकारने काय केलं इकडे भरपूर काम केले सरकार. बर. हे आता आले परत आता इथं रोहित पाटलांचा जोर जास्त दिसतोय कामं त्यांची जास्त आहे म्हणतात सगळे मग त्यांचे त्यांनी बी लोकांना कामं केली. त्यांनी बी काम केले सगळे काय होईल काय शक्य मग तुमच्या मनातला आमदार कोण मग हा? तुमच्या मनातला आमदार कोण आमच्या आता काय मनातला काय आता सांगू शकत नाही आम्ही काय बर. निम्म झालं तर बर. त्यात काही विषय नाही.